नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक अतिशय प्रेरणादायी आणि अभिमानास्पद बातमी जाणून घेणार आहोत. अशी बातमी जी सिद्ध करते की जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असला की कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही. केरळमधील 24 वर्षाच्या थान्यानाथन सी या तरुणीने इतिहास रचला आहे. त्या केरळ न्यायव्यवस्थेतील पहिल्या पूर्ण दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार आहेत. ही केवळ त्यांच्यासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. थान्यानाथन यांना जन्मताच पूर्ण अंधत्व होतं, पण त्यांनी कधीही आपल्या अपंगत्वाला मर्यादा मानलं नाही. शालेय शिक्षणापासूनच त्यांनी अत्यंत मेहनत घेतली. ब्रेल लिपी, स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी कायद्याचं शिक्षण LLB पूर्ण केलं आणि त्यानंतर वकिली क्षेत्रात प्रवेश केला. प्रसिद्ध वकील KG सुनीलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास केला आणि न्यायालयीन कामकाजाचा अनुभव घेतला. केरळ न्यायिक सेवा परीक्षा, जी अत्यंत कठीण मानली जाते, ती त्यांनी केवळ उत्तीर्णच केली नाही तर गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला. ही गोष्टच त्यांच्या कष्टाची आणि बुद्धिमत्तेची साक्ष देते. लवकरच त्या अधिकृतपणे न्यायाधीश पदावर कार्यभार स्वीकारणार आहे. एक दृष्टिहीन व्यक्ती न्यायव्यवस्थेत इतक्या उच्च पदावर पोहोचणे ही भारतातील अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणा आहे. थान्यानाथन यांची ही यथोगाथा सांगते की अपंगत्व म्हणजे असमर्थता नाही. योग्य संधी मिळाली तर कोणीही मोठं यश मिळवू शकतं. शिक्षण आणि मेहनत हेच यशाचे खरे मार्ग आहेत. त्यांचा प्रवास महिलांसाठी, दिव्यांग व्यक्तीसाठी आणि प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या तरुणासाठी एक मोठी प्रेरणा ठरला आहे. तर मित्रांनो, थान्यानाथन यांना आपल्या सर्वांकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यांची ही कामगिरी संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद आहे. जर तुम्हाला ही प्रेरणादायी बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सकारात्मक बातम्यांसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.